या गोपिका सांगतात ते खरं का? तेवढेच भगवान परमात्मा सांगतात मैया मोरी मी नाही माखन खायो, मैया मोरी मी नाही माखन खायो. मी माखन खाल्लं नाही. सगळ्या गोपिका खोटं बोलतायत. मग लक्षात घे माय बापू, अशी कोणती आहे की आपल्या मुलाचं चूक ती लपवत नाही. समजून जायचं ज्या आईने आपल्या मुलाची चूक लपवली नाही ती आई सावत्र आहे. एक मनुष्य एका बाईजवळ आला आणि सांगितलं म्हणे बाई तुमचा मुलगा चेंडू खेळत असताना इतक्या जोराने बॉल लागला म्हणे तर माझ्या डोळ्याचा नेम जर लागला असता ना तर डोळा फुटला असता म्हणे माझा तुमच्या पोराने. पण ती बाई काय सांगते, ती आई सांगते माझ्या मुलाचा नेम असूच शकत नाही म्हणे. माझ्या मुलाने तुम्हाला मारलंच नसेल म्हणे. का तर माझ्या मुलाचा नेम चुकतच नाही म्हणे. सांगायचं तात्पर्य की एखादी आई असेल आपल्या मुलाची चूक ती पदरामध्ये घेत असते. मग त्यावेळेस भगवान परमात्म्याची बाजू घेताना यशोदा त्या ठिकाणी सांगते की तुम्हीच खोटं बोलता. बाळसा गुणगुणाचे ताने, बाळसा गुणगुणाचे ताने, बाळसा गुणगुणाचे ताने, बाळसा गुणगुणाचे काय सांगता गराने गोकुळच्या नाने, काय सांगता गराने गोकुळच्या नाने. भारत त्या ठिकाणी काय सांगते यशोदा, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगणे माझा परमात्मा माझा पोरगा तुम्हाला त्या ठिकाणी छळतो. तुम्ही खोटं बोलताय. श्रीरंग माझा वेडा, माझा श्रीरंग माझा वेडा, त्याला दिसला नाही जोडा, त्याला दिसला नाही. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही काय करतात म्हटलं गोपिकांनो, तुम्ही तू स्वतः हे लोणी खाऊन घेतात माझ्या मुलावर आड घेतात. तुम्ही चोरीचं वर्णन केलेलं आहे. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितला पुढे कथा सांगतात. हे राजन, एकदा क्रीडमानस्ते रामात्या गोपदारकः कृष्णो मृदं भाषितवानिति मात्रेण तुदेयतः. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने एकदा माती खायचा प्रसंग येतो. बलराम दादा भगवान परमात्म्याचं नाव सांगून देतात की आई कृष्णाने माती खाल्ली. भगवान परमात्म्याला यशोदा विचारते कृष्णा सांग माती खाल्ली का? आई 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 नाही खाल्ली का? आई आई नाही खाल्ली का? आई आई नाही खाल्ली का? त्यावेळेस भगवान परमात्मा काय सांगतात ना हम बक्षितवानंब सर्वे मिथ्याभिवंशिन. आई सर्व खोटं बोलतात. ना हम बक्षितवानंब, मी माती खाल्ली नाही. तुला वाटत असेल तर समक्ष पक्षी मम मुखम, माझं तोंड बघून घे. मांडीवर बसवलं आणि भगवान परमात्म्याचं मुख पसरायला लावलं. पसरवलं काय तर भगवान परमात्म्याने स्वतःच्या मुखामध्ये आईला त्या ठिकाणी विश्वरूप दर्शन दाखवलंय.
घाबरून गेली आई आणि घाबरून त्या ठिकाणी धावत पडलं. नंद बाबाजवळ सांगितलं, बाबा आपला कृष्ण काही साधारण नाही आहे, त्याच्या मुखामध्ये सर्व विश्व आहे. नंद बाबा उपहासाने सांगतात, समजतं म्हणे मला, तुझ्या घोड्या संपल्यात माहिती म्हणे. तुझ्या कृष्ण गोविंद परीक्षितीला सांगतात, भगवान परमात्मा. मग परीक्षित प्रश्न विचारतो की महाराज किती धन्य आहे नंद आणि यशोदा, किती धन्य आहे, किती भाग्य त्यांचं, अहोभाग्य की त्यांच्या जरी जन्माला देवकीच्या उदरी आले भगवान परमात्मा तरी त्यांच्या घरी राहून थोडं भगवान परमात्म्याचं चरित्र सांगताना तुकाराम महाराज परीक्षितीला सांगतात, हे परीक्षित, हे नंद बाबा आणि यशोदा हे पण सामान्य नाहीये. मागच्या जन्माचे हे द्रोण, वसु आणि धरा, द्रोण नावाचे वसु आहे आणि त्यांची पत्नी धरा आहे. त्यांनी भगवंतच भजन केलं, भगवंताला प्राप्त करून घेतलं आणि सांगितलं की आम्हाला तुमच्या सारखाचं पोरगा पाहिजे. भगवंताने वरदान दिलं की मी पुढच्या जन्मामध्ये तुमच्या उदरी जन्म घेईल. हे परीक्षित पुढे शुक्रजी महाराज सांगतात की माता यशोदा काम करते आहे आणि काम करता करता भगवंताचं नाम घेते आहे. कारण कामामध्ये काम पायी मनाराम. मी मागे सांगून गेलो की भगवंताचं नाम मात्र एकमेव असं आहे की त्याला कुठेही घ्या, ते आपला जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. हे परीक्षित आज देवांसाठी पद्मगंगा नावाचे गाईचं दूध त्या ठिकाणी भगवान परमात्म्यासाठी चुल्यावर उकडत आहे. भगवान परमात्म्याने यशोदेच्या मांडीवर बसलेले आहेत आणि यशोदेला विचारतायत, आई या जगामध्ये तुला कोण आवडतं? यशोदेने उत्तर दिलं, बाळा कुठलीही असू, आई असू दे, जगामध्ये सगळ्यात आवडतं त्याला त्याचा पोरगा असतो, त्याचा मुलगा असतो, मला तू आवडतो. आणि एवढ्यामध्ये ते गाईचं दूध उतू जाऊ लागलं. यशोदेने बघितलं आणि कृष्णाला बाजूला करून दिलं आणि ते दूध बाजूला असायला गेले. कृष्णाला राग आला, मला सांगते की मी आवडतोय आणि ते दुधासाठी मला बाजूला करून दिलं. राग आला, हातामध्ये काठी घेतली, सगळे दर्या दुधाचे जे काही लोण्याचे डेरे होते ते सगळे फोडून टाकले, सगळं लोणी अंगावर पडलं आहे. यशोदा येते बघते, सगळं नुकसान करून गेलं. हातामध्ये काठी घेतली आहे, भगवान परमात्म्याच्या मागे धावलेली आहे. हाती घेऊनिया काठी शिकविते श्रीपती, हाती घेऊनिया काठी शिकविते श्रीपती. हरी यमुनेची माती कशी काका, हरी यमुनेची माती कशी काका, कोणी नको करू माझे बाबा, कोणी नको करू माझे हातात काठी घेऊन यशोदा माता धावलेली आहे. भगवान परमात्मा तुरु धावताय, त्याच्या मागे भगवान परमात्म्याच्या मागे यशोदा माता धावते आणि ते समाधी लावणारं दृश्य सगळं गोकुळ पाहतंय. यशोदा थकून गेली आणि यशोदेने काठी फेकून दिली. हे परीक्षित, जोपर्यंत माणूस अहंकार काठी फेकून देत नाही तोपर्यंत माणसाला भगवंताची प्राप्ती होत नाही. परमात्मा मांडीवर येऊन बसले आणि मग भगवान परमात्म्याला उचललं आणि उकडाला बांधायला गेले. 2 बोट कमी पडलेली आहेत. हे परीक्षित, मनुष्य ज्यावेळेस भगवंताजवळ जात असतो ना तर त्यावेळेस 2 गुणांचं काय होतं. रजोगुण आणि तमोगुणाचा त्याग केला पाहिजे. रजोगुण आणि तमोगुण जर माणसा ठिकाणी असेल तर भगवंताला तो बांधू शकत नाही. संतांच्या जवळ काय सामर्थ्य होतं ना बापू, त्यांच्याजवळ रजोगुण नव्हतं, समोगुण नव्हतं. भगवंताला बांधायची ताकद त्या ठिकाणी त्यांच्याजवळ होती. हरीला पंढरीचा हरीला पंढरीचा
चरित्र आपल्याला फक्त गायचंय, गायनामध्ये गायचंय. कारण गायीने त्या लीला चरित्र पोवाडे, भगवंताचं चरित्र गायल्याने आपली मती शुद्ध होत असते. आज भगवान परमात्म्याला बांधलं, स्वतः बांधून घेतलं भगवंतांनी. यशोदा निघून गेली, भगवान परमात्मा रांगता रांगता पुढे गेले. जे उखड होतं ते आडवं पडलं आणि समोर 2 वृक्ष होते. त्या वृक्षांच्या मधून भगवान परमात्मा निघून गेले. उखड आडवं पडल्यामुळे उखड अडकलं. जोराने हिसका दिला आणि जे काही 2 वृक्ष होते त्यांचं नाव होतं यमलार्जुन नावाचे वृक्ष, ते ढाळ करून पडून गेले. यांचे इतिहास सांगतात. हे परीक्षित हे मागच्या जन्माचे नल कुबेर आणि मणिगिरी कुबेर होते. संतांच्या शापामुळे या जन्मामध्ये ते वृक्ष झालेले होते. मग शुद्धोजी महाराज परीक्षितीला सांगतात, हे परीक्षित, सगळ्या गोकुळातील सगळ्या लोकांचं घरानं येऊ लागलं आणि सगळ्या गोपिका सांगतायत, बाबा नंद बाबा आणि माता यशोदा, तुमच्या कृष्णाला काहीतरी सांगा. यशोदा कृष्णा गोकुळी राहावे गावे, गोकुळी राहावे गावे, गोकुळी राहावे गावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावी गावे. आम्ही खूप त्रस्त झालो. मग आज यशोदा माता भगवान परमात्म्याला हात धरून सांगते की तुझ्या खोड्या वाढलेल्या आहेत, म्हणून तुला मी आता शाळेत पाठवते. त्या काळची शाळा कुठली होती? कुठली शाळा होती? त्याकडे का इंग्लिश मीडियम होतं का? त्यावेळेस का ज्युनियर केजी सिनियर केजी होतं का? त्यावेळेस संस्कार दिले जायचे मुलांना. त्या ठिकाणी वनामध्ये पाठवून गोपाळांसोबत भगवान परमात्मा आणि लहान गायींना वासरूंना घेऊन गायीला चारायला रानात त्या ठिकाणी गेलेले आहे. शुद्धोजी महाराजांच्या परीक्षितीला सांगतात, छोटी छोटी गैया छोटे छोटे, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. भगवान परमात्मा गाई चारताना कसे बघा. दूध खावे घास खावे गैया, दूध पीवे ग्वाल, माखन खावे मेरो मदन गोपाल. मग भगवान परमात्मा आता गाई चारता चारता खेळ खेळतात. भगवान परमात्म्यांनी कोणते खेळ खेळले त्याचंही वर्णन केलेलं आहे बाबा. लक्षात घ्या, आपण त्यांचा क्रिकेट वगैरे हे खेळतो ना, अशी खेळ नव्हते अगोदर मैदानी खेळ होते माझ्या बापू, जेणेकरून माणसाचं शरीर सुदृढ राहायचं, व्यायाम व्हायचं. त्याच्याने कोणते खेळ खेळले भगवंतांनी? Bye.
दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियला वाढवंडी कटी लगोरी लक्षात घ्या. आता तर लगोरी कोणी खेळताना दिसतच नाही. जो तो बसला टीव्ही समोर ते कॉम्प्युटराइज गेम खेळतात. त्याच्या लक्षात घ्या माझ्या बाबा वयाच्या लहानपणीच मुलांना त्या ठिकाणी भीमकाचे चष्मे लागतात. का? त्याला कारण आहे. कारण लोकांचा मैदानी खेळ आपल्या मुलांना मी त्या दिवशी सांगून गेलो की लोक सांगतात की पोरं बिघडली परंतु मी हात जोडून दररोज सांगत असतो पोरं बिघडली नाही, पोरांचे आई वडील संस्कार करायला कमी पडतात. मैदानी खेळाला खेळू जाऊ देत नाही. अगोदर तरी खेळांमध्ये तरी दिसायचं की खेळ सगळे पोरं एकत्र येऊन खेळायचे, परंतु आता खेळांमध्ये सुद्धा पोरं निघत नाही. एवढासा पोरगा त्याच्या हातात देऊन दिला मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअप आणि त्याच्यावरच त्याचे सगळे मित्र जोडलेले असतात. किती सुंदर खेळ खेळायचे ना बाबा. हमामा पोरा हमामा दिगडी वाजे हमामा सुंदर खेळ खेळायचे. खेळ खेळता खेळता शिवदेवजी महाराजांच्या परीक्षेला सांगतात कंसाने पाठवलेला वस्तासूर नावाचा दैत्य आलेला आहे. त्याचा भगवंतांनी उद्धार केलेला आहे. आगासूर नावाचा दैत्य आलेला आहे. भगवान परमात्म्यांनी त्याचा उद्धार केलेला आहे. बकासूर नावाचा दैत्य आलेला आहे. त्याचाही भगवान परमात्म्यांनी उद्धार केलेला आहे. आणि आता सगळे खेळ खेळतायत आणि खेळता खेळता सगळे सांगतायत देवा म्हणे 5:15 वाजून गेलाय, देवा आम्हाला भुका लागून गेल्या. केव्हाचा सांगतोय आता काला करायचाय पुढे बहुत करणे आहे म्हणून आम्हाला भुका लागल्या. देवा तू काला करणार होता म्हटलंय, काला केव्हा करणार? त्यावेळेस भगवान परमात्मा खेळायला जात आहेत. खेळता खेळता सांगतात जा त्या ठिकाणी यमुनेच्या पाण्यामध्ये हात धुवून या. भगवान परमात्म्यांनी अर्धचंद्राकार सगळ्यांना बसवलेला आहे. भगवान परमात्मा मध्यभागी बसलेले आहेत. लहान मुलांना जवळ घेतलेला आहे आणि मोठ्यांना दूर केलेला आहे. आणि शिवदेवजी महाराजांच्या परीक्षितीला सांगतात हे परीक्षित जो व्यक्ती भगवंतासमोर लहान बनून जातो त्याचा भगवान परमात्मा स्वीकार करत असतो आणि जो मोठेपणा दाखवतो त्याला भगवान परमात्मा दूर करत असतो. हे परीक्षित भगवान परमात्म्यांनी आज सगळ्या गोकुळांना एकत्र केलेला आहे. सगळ्यांचा शिदोरे घेतलेला आहे आणि सगळ्या शिदोरे एकत्र करून केलेला आहे आणि सगळ्या शिदोरे एकत्र करून सगळ्या गोपाळांना हात एकमेकांच्या मुखामध्ये भगवान परमात्मा देत आहेत आणि सगळ्यांनी गोपाळ काला केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्या महिलांनी जरा मध्ये रस्ता मोकळा करून द्या. गोपाळ कृष्णासहित त्याचे मित्र त्या ठिकाणी गोपाळ काला करण्यासाठी या ठिकाणी येतात. सगळ्यांनी हात जोडून भगवंताची भक्ती करायची आणि टाळ्या वाजवून भगवंताचं स्वागत करायचे. तिकडून घ्या तिकडून असं बाजू बरं इकडून काही देत नाही. इकडून मुख्य समर्पित करायचं. हरी हो गोविंदा जरा सगळ्यांनी हात मोकळा करा. हरी बोल. सगळे सदस्य मंडळी सगळ्यांना मागच्या फक्त बसल्या हात मोकळे करा आणि वर करा. जरा हात मोकळे करा.
लाल की दुसरं एक जण कोणतरी घ्या. अरे गोटा गोटा द्या हो. चांगला असेल गोष्ट. सगळ्यांनी उठायचं, भगवंतासाठी नृत्य समर्पित करायचं. हरिबोल. ज्यांना 2 पाय आहेत, 2 हात आहेत, आज जो नाचणार नाही त्याला संसार नाचवल्याशिवाय राहणार नाही. गोविंदा सर्व महिलांनी पुढे येऊ नका कृपया. महिलांनी कृपया पुढे येऊ नका. बघा एवढा आनंद येतोय. आमच्याकडे अभिप्राय प्रकट झाला की महाराज आपल्याला होळी खेळायची आहे. जी वृंदावनामध्ये होळी होती ना, ती होळीचा आनंद तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी घ्यायचा आहे.
ठिकाणी भागवता जय श्री भागवता Bye.
प्रथमं पुष्पांजलि समर्पयामि। उद्याचा महत्त्वाचा प्रसंग आहे भगवान